भजन सुरू करूया. कंठी राहो नाम, हा माझा नवस. कंठी राहो नाम, हा माझा नवस. पुरवावी आसा गुरुराया, पुरवावी आसा गुरुराया. कंठी राहो नाम, हा माझा नवस. कंठी राहो नाम, हा माझा नवस. पुरवावी आसा गुरुराया, पुरवावी आसा गुरुराया. कंठी राहो नाम, हा माझा नवस. कंठी राहो नाम. वसोली अंतरी बोलवी उत्तरा, वसोली अंतरी बोलवी उत्तरा. जेणे हा संसार सार होया, जेणे हा संसार सार होया. कंठी राहो नाम, हा माझा नवस. कंठी राहो नाम. सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी, सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी. सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी. दावी रूप हरी अखंडित, दावी रूप हरी अखंडित. दावी रूप हरी अखंडित. कंठी राहो नाम, हा माझा नवस. कंठी राहो नाम.
जनार्दना कृपे देईवरा जनार्दना कंठी राहो नाम हा माझा नवस कंठी राहो नाम हा माझा नवस पुरवावी आसा गुरुराया पुरवावी आसा गुरुराया कंठी राहो नाम हा माझा नवस कंठी राहो नाम कंठी राहो नाम हा माझा नवस 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 कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम. बघा याच्यात काय म्हटलंय, माझ्या मुखामध्ये नाम राहो. तर म्हणले देवा, मग म्हणा नाम घ्या. तर म्हणले नाही देवा, तू मदत कर, कारण माझी शक्ती अपुरी पडते ना, मला कुठे शक्ती आहे. ते एकाने विचारलं, प्रा प्रार्थना का करायची, कशाची करायची. आता मी त्यांना मग म्हटलं बरोबर आहे. म्हटलं आता आज आता काय काय मग आज सोमवार आहे ना, तर आता म्हटलं उद्या मंगळवार देवा असं कर, उद्या मंगळवार येऊ दे, अशी आपण प्रार्थना करतो का? नाही, तर येणारच आहे. म्हणजे जी ज्या वस्तूची खात्री आहे आपल्याला, त्याच्याविषयी प्रार्थना करत नाही आपण. जरूर नाही असं म्हणतो. पण त्याची जरूर आपल्याला जरूर आहे आणि खात्री नाही त्याची, त्याविषयी प्रार्थना करायची. मग एकदा पक्क झाल्यावर बघा इथे काय म्हणलंय, माझ्या अंतरी नाम घ्यावं, अशी ह्याला त्यांनी वासना म्हटलंय. पण या वासनेला तुम्ही सहाय्य करा. हम्म. आणि मला तशी दृष्टी माझी कर. सध्या माझी दृष्टी नाही आहे, पण नाम हातात आहे. हां, मग नाम आलं की रूप पण येईल. आज नाम आणि रूपाचा संबंध आपण बघणार आहोत. आजचा तोच समास आहे. तर आपण बघूया. रामदास स्वामी पण आज आपल्याला राम नामाचं महत्त्व सांगणार आहे. आधी आपण प्रार्थना करू. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपले हे 7 समास या 16व्या दशकातले पूर्ण झाले. त्यांच्याकडे आपण एक सामान्य प्रार्थना या दृष्टीने नजर टाकली. आणि गेल्या वेळी हे महाभूत निरूपण 7व्या समासामध्ये पिंडावरून ब्रह्मांड ओळखण्याची कलेमध्ये
आपण विशेष करून प्रकृती आणि पुरुष ह्या भागावर लक्ष केंद्रित केलं. तर त्याच्यावर काही 2-3 प्रश्न आहेत, ते आपण बघूया आणि मग पुढे चलू. एक प्रश्न असा आहे की पुरुष म्हणजेच आत्मा आणि ब्रह्म का? तर असं आहे ते हो आणि नाही. पण त्याचं उत्तर जेव्हा मला अखंडानंद स्वामींच्या वेदांत बोध नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सापडलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. ते काय म्हणले की जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत पुरुष ही संज्ञा विवेक करण्यासाठी हम्म, उपयोगी आहे, जरूर आहे ती. उपदेशात अयम वाद असं आपण गेल्या वेळे मांडुक्य कारिकामधल्या ह्याच्याकडे बघितलं होतं. तर जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत पुरुष ही संज्ञा विवेक करण्यासाठी आहे. पण ज्ञान होताच पुरुष क्षेत्रज्ञ, मग त्याला तुम्ही द्रष्टा म्हणा, साक्षी म्हणा, हे सगळे ब्रह्म हे समानार्थी शब्द होतात. हा, ज्ञानोत्तर. पण ज्ञान व्हायच्या आधी प्रकृती आणि पुरुष हे दोन शब्द वेगळे आहेत. मग हे हे जाणणं जरूर आहे का? कारण मग प्रश्न असा आहे की प्रश्न कुठे येतो, तर मन आणि आत्मा ह्याच्यामध्ये काय संबंध आहे? आणि आत्मा तर सच्चिदानंद आहे आणि माझं मन तर दुःखी आहे, पण मन सूक्ष्म पण आहे. मग त्याचा संबंध एकमेकाशी कसा जोडायचा? तर असं आहे बघा की ह्याचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे की आपल्याला जे मी आता म्हणजे मी म्हटलं की माझं मन दुःखी आहे, तर एक वेदांतामध्ये असा एक स्टेटमेंट करतात. मी आधी अनेक वेळा त्याच्यावर विचार केलाही असेल की दुःख हे मनोगामी आहे आणि सुख आत्मगामी आहे. आता हे भाषा जरा क्लिष्ट आहे, पण म्हणजे काय? गामी म्हणजे त्या त्या मीडियममध्ये, त्या ह्याच्यात प्रवास चालू आहे. मग दुःख होण्यासाठी मन असणं जरूर आहे. हो, जरूर आहे. दुःख दुःख वाटण्यासाठी. मग सुख वाटण्यासाठी मन जरूर आहे का? तर हो आणि नाही. कारण आता हा जो हे मी अशासाठी सांगतोय, आता या जो समाज संपला आणि ह्याच्या पुढचा आता आज आपण जो समाज बघणार आहोत त्याच्यामध्येच आत्माकडे बघायचं, पिंडावरून ब्रह्मांड बघणार आहे ना आपण. तर हा आत्मा जेव्हा मनाला चेतवतो, त्या मनाच्या रागरूप रूपाच्या रूपाने तो मी त्याला सुख दुःख मानतो. वस्तुतः ती नुसती परिस्थिती असते. तर ह्याच्यावर उदाहरण काय? तर ते अखंडानंद स्वामी उदाहरण सांगत असत, ते फारच सुंदर आहे. तर म्हणले ते म्हणले सुख दुःख होण्यासाठी मन जागृत असणं जरूर आहे. मग सुख होण्यासाठी नाही का? नाही म्हणे की मन नसताना सुद्धा सुख होतं. कधी होतं? तर म्हणजे विना अट आनंदाचा संबंध आत्म्याशी आहे. सुषुप्तीमध्ये. सुषुप्तीमध्ये मन कुठे असतं? मन मुकलीत झालेलं असतं, मन फंक्शनिंग नसतं. मग आपल्याला मग पण समजत कसं नाही? तर म्हणलं त्याचा संबंध अज्ञानाशी आहे. हां, तर अज्ञान असल्या कारणानं आत्ता मला आनंद आहे ते समजत नाही. पण म्हणे आनंद व्हायला मनाची जरूर नाही. त्याचं कारण आत्मा असतो झोपलो तरी, आणि आनंद असतो म्हणून तर आपल्याला झोपण्याचं केवढं आकर्षण आहे बघा. एक संत सांगत असत, म्हणजे तुम्ही किती वर्ष, आता म्हणले 50-60 वर्ष झाली तुमच्या वयाला, 65 वर्ष झाली, दररोज झोपतोय असं नाही कधी म्हणत की ते सारखं दररोज आज पण झोपायचं. तर नाम घ्यायच्या बाबतीत मात्र येतं बरं का, जप आज पण जप नाही, आज जरा सुटी जपाला ते येतं. पण झोपण्या का बरं? तर एक म्हणजे तमस असू शकेल, पण खरं त्याचं कारण असं आहे की आनंद मिळतो. किती दुःख असू दे, अवहेलना झालेली असू दे, पण झोपलेलं असं वाटतं जीवाला शांतता, सुख मिळतं. तर दुःख होण्यासाठी मनाशी संबंध असायला लागतो. पण ते मन आत्म्याकडनं प्रज्वलित झालेलं पाहिजे. ते मन पाहिजे. म्हणून आत्मा दोन्हीकडे आहे. आत्मा सगळ्यासाठी जरूर आहे. पण
निव्वळ आत्म्याशी संबंध जोडल्यावरती ह्यालाच आपण वेगळ्या परिभाषेमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या पलीकडला आनंद मिळण्यासाठी आपली ही सगळी साधनं चालू आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. एक असं म्हटलं होतं मी की देहधारी पशु प्राणी आणि मानव यांची तुलना करताना मी असं म्हटलं, विधान केलं होतं की पशु हे पशुपक्षी न जाणताच ते मुक्त आहेत. त्यांना आपण म्हटलं कॉन्शियसली अनकॉन्शियसली फ्री, असं म्हटलं. म्हणजे काय मुक्त आहेत, म्हणजे काय, ते पशुपक्षी कुठे मुक्त आहेत? तर असं आहे, हा समजण्यासाठी वाक्प्रचार असा आहे की मी ज्या ज्या देहामध्ये, हा सूक्ष्म जीव आपला जे क्या ज्याला म्हणतो आपण जीव म्हणतो ना, तो कुठल्या शरीरात आहे, तो ज्या ज्या शरीरात त्यांनी जन्म घेतला त्या शरीरामध्ये त्यांनी जास्तीत जास्त त्याच्याकडनं काय पुरुषार्थ तो करू शकतो, म्हणजे भगवंताशी भेट घडणं हा सगळ्यात परमपुरुषार्थ आहे. तर मग पशुजीवनामध्ये तो शक्य आहे का? नाही. म्हणून त्या जीवनामध्ये, पशुजीवनामध्ये जे जे करता येणं शक्य आहे ते ते सगळे पशु पक्षी प्राणी कीटक हे नकळतच करत आहेत. मधमाशी, त्या मधमाशीच्या जीवाचं जे परमोच्च, त्याचा जास्तीत जास्त त्या देहाचा उपयोग करून घेते. हं. सगळं म्हणून या अर्थानं ते मुक्त आहे की त्या त्या देहात येऊन त्या त्या देहातला परमपुरुषार्थ त्या देहात ते आधीच आहे. फक्त त्यांची ती योग्यता, त्यांना परमानंदाची जी योग्यताच नाही, ते सॉफ्टवेअर म्हणा, ते केपॅबिलिटीज नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्यांना दोष देता येत नाही. पण मनुष्य कसा आहे, मानव, मानव हा जाणतेपणे बद्ध आहे. वी आर ऑल कॉन्शियसली बाउंड. बाउंड का आहोत? कारण आपल्याला जे आहे त्याच्यात करमत नाही. एक संत खूप छान सांगत की म्हणे तुम्हाला सगळं खायचं प्यायचं व्यवस्थित आहे, बसलात तुम्ही, सगळं ठीक चालू आहे, शॉर्ट टर्म गोल्स पण सगळे आहेत, पण तरी अस्वस्थ वाटतं ना. ते का वाटतं? ते म्हणले अस्वस्थ कारण म्हणजे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व, आतमधला जीव, आनंद त्याचा अमर्याद आहे. पण मी, माझ्याकडनं चूक अशी होते की माझ्या देहानी मी अमर्याद व्हायला, देहानी सुख भोगण्यासाठी अमर्याद सुख कसं मिळेल या देहाने? नाही. तर जे करमत नाही, जे आपण म्हणतो, ते आपल्या, ते अज्ञान आहे. ते अज्ञान आहे. मग आता हे आपण गेल्या वेळी आपण या 3 व्याख्या आपण बघितल्या की आपण उपाधीद्वारा मिळणाराच आनंद खरा मानून बसतो आणि त्या आनंदापोटी सूक्ष्म वस्तू, खरं तर सूक्ष्मामुळे सगळं जग व्यवहार चालू आहे, त्याकडे दुर्लक्ष करतो. हे आपण गेल्या वेळी बघितलं. पण हा पशुपक्षी हे न जाणता मुक्त. भारतामध्ये एक असा एक मुक्त जाती, विमुक्त जाती जमाती अशी एक संज्ञा आहे बघा, आणि मग त्यांना काही सवलती आहेत. का सवलती आहेत? कारण त्यांनी पण या ऐहिक प्रगतीच्या ह्याच्यात त्यांचाही त्यांना लाभ मिळावा. त्याच्यामुळे विमुक्त का म्हटलं? कारण हे त्यांना कल्पनाच नाही की वन्य जीवनापलीकडे काही जीवन आहे, त्यांनी त्याचा फायदा घ्यावा, यासाठी त्यांना विमुक्त म्हटलं. कारण त्यांना त्यांच्या मुक्तपणाची अशासाठी जाणीव नाही की ते बंधनातच ते सुख मानून आहे. प्राण्यांना तो संबंध नाही, कारण त्या प्राण्यांना ते त्यांच्या कॅपेबिलिटीज नाही. तर ह्यात मला असं वाटतं त्यांचं समाधान झालं असेल. मग आणखीन एक प्रश्न आहे. मग आता हा आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, ह्या तऱ्हेनं त्यांच्या त्यांच्या देहाच्या संबंधाने प्राणी पक्षी पशु त्यांच्या जीवनातला आत्मा जो आहे तो त्यांच्या देहापुरता तो मुक्तच आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न मी जे समरी पाठवतो, सारांश त्याच्यावर आधारित आहे. तर बरं आहे तुम्ही प्रश्न विचारता, त्यामुळे मलाही माझ्यावर एक कंट्रोल राहतो, काही मी वाटेल ते येत नाही. तर हां, काय प्रश्न आहे की याचा संदर्भ असा की जिभेद्वारे मला रसज्ञान करवतो, कान त्वचा असं सगळं आहे. तर अशी परमात्म्याची सर्वव्यापी सत्ता समजल्यावर मग अहंकार नाही राहणार. तर माझ्या इंद्रिय, शरीर इंद्रिय शक्तीचे परीक्षण करताना मी माझी जाणीव आणि परमात्म चैतन्य यामध्ये आणि भगवंत
यामध्ये एक विलक्षण साम्य दिसून येते. तर तुम्ही म्हणले ते साम्य विलक्षण दिसून येते, मग ते तर सांगितलं नाही. तुम्ही म्हटला होतात की या विषयावर अधिक चर्चा करू, ती तर केली नाही. मग काय साम्य आहे? तर असं आहे की जी जाणीव आहे ना, जाणीव, ती जाणीव म्हणजेच शुद्ध जाणीव म्हणजे परमात्मा. पण शुद्ध जाणीव आत्ता मनुष्य देहातनं, माझ्या राग द्वेषातनं व्यक्त होते, पशुजीवनातनं, ते पशूंच्या आवडीनिवडीतनं काय असेल त्यांच्या समजा त्यातनं व्यक्त होते. पण शरीर आणि आत्मा यांचा संबंध असा बदलत आहे. आणि आजच्या समासाचा तोच विषय आहे. आजच्या समासामधल्या एका ओवीमध्ये समर्थ म्हणतात, पशूंचा आहार वेगळा, मानवाचा आहार वेगळा. पण ते जो वेगळा आहार खाऊन जो आनंद, समाधान, तृप्ती लाभेल, तीच दोघांना सारखी आहे. हां, की हा एक विलक्षण संबंध आहे की मी, ज्याला आपण मी, माझा अहंकार म्हणतो, आणि शुद्ध जाणीव आणि भगवंत, ह्याच्या जे सगळ्यात जे प्रमुख तत्व आहे की ज्याच्यामुळे मी पण शक्य नाही, माझी जाणीव पण शक्य नाही, हे सगळ्यात मूळ तत्व काय आहे? ते आणि भगवंत एकसारखं आहे. त्या शुद्धतेकडे आपल्याला आपली वाटचाल होण्यासाठी, ती पटण्यासाठी ही चर्चा आहे. आणि ह्या अधिक विचार करू, ते आता ह्या समासात अधिक विचार होईल. ठीक आहे, आता आपण पुढे चल. हां, अहो, आणखीन एक प्रश्न आहे की ही जी आपण गेल्या वेळे चाचणी टेस्ट घेतली, सरप्राईज टेस्ट, त्याच्यामध्ये म्हणले, तुम्ही म्हणलात की हे मृत्यूनंतर स्वर्गलोक. तर एका अर्थाने हे तिन्ही उत्तर, पहिली तीन बरं का, पहिली तिन्ही उत्तर बरोबर आहे. अगदी पहिल्या, जेव्हा आपण पदार्पण टाकतो, देवळात पाऊल टाकतो किंवा अध्यात्मामध्ये सुरुवात करतो, तेव्हा इथं काय झालं, मृत्यूनंतर स्वर्ग, मी मी चांगलं आत्ता का वागू, कारण मग परलोकी माझा, स्वर्गामध्ये मला जायला मिळेल. तर एक संत खूप छान सांगायचे, म्हणजे म्हणे ह्या ह्या साधकांनी काय केलं, आत्ता जी मी, माझी जी भोगवृत्ती आहे, तिला थोडंसं पोस्टपोन केलं. ते म्हणले, हे नंतर बघू, आत्ता मी उपास करतो, देवाची प्रार्थना करतो, काय तीर्थयात्रेला जातो का, कारण मग मी स्वर्गात जाईन. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याच्या उपभोगानं सांगितलं हे मी नंतर भोगेन. मग त्यांना एकाने या सत्संगामध्ये एकाने प्रश्न विचारला, म्हणे याचा इमिजिएट फायदा काय पण, स्वर्ग म्हणे मेल्यानंतर मिळेल. नाही नाही म्हणले, असं कसं, इमिजिएट फायदा पण आहे. समजा म्हणे तुम्ही असं म्हणला की नाही नाही, मी आता कोणातरी अगदी रागवून बोला असं वाटलं, पण मी रागवून नाही बोललो, काय सांगितलं, अरे माझ्या गुरूंना नाही आवडणार, किंवा माझ्या दैवताला नाही आवडणार, किंवा मग मी स्वर्गामध्ये जायला माझं पुण्य कमी होईल मी रागावलं तर. म्हणून म्हणे समजा तुम्ही असं ठरवलं की मी उद्या रागवेन. मग उद्या उद्या रागवताना मग ती आवेश असतो, भावनांचा तो कमी झालेला असतो की नाही. हा, मग फायदा झाला की नाही म्हणे, दोन्हीचा फायदा आहे. पण मग पुढची स्टेप काय, म्हणजे पुढे जायला पाहिजे. मग मृत्यूनंतर मी फक्त मी भोगविलास भोगेन असं न होता, मी भगवंताच्या सेवेत राहीन. मला सेवाच करायची आहे, फक्त ती माझी सेवा अशीच चालू राहीन. सेवा हेच माझं साधन आहे, आणि सेवा हेच माझं साध्य पण आहे. ह्या अर्थाने एकता आणता येऊन हे पण उत्तर बरोबर आहे. पण मग आत्ता ह्या क्षणी काय, तर ही परमोच्च आनंदाचा हा सध्या आहोत तिथे, मनबुद्धीने उपाधी गौण मानताच मला आत्ता ह्या क्षणी मी आनंद उपभोगायला लायक ठरू शकतो. तर त्याच्यावर एक संत खूप छान सांगायचे, म्हणजे तुम्ही मनाने ठरवा की म्हणे दिवसातला अमुक एक तास मी ब्रह्म आहे असं समजून वागेन. हं. फक्त म्हणे एक करा, कोणाला सांगू नका हा एक तास कुठला ते. आणि हा एक तास झोपेतला नसावा. हं. तर असं ठरवा, बघा तुम्हाला कसं वाटतं की उपाधी गौण मानून जगाचा अभ्यास आहे हा. एनिवे, तर हे तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. पण सध्या आहोत ती अडचण दूर होताच मला म्हणले, हे नाही इथे म्हणजे मी मला जी काय सध्या व्यवहारी अडचण आहे त्याला महत्त्व दिल्यासारखं होतं, म्हणून हे उत्तर बरोबर नाही.
ठीक आहे. आपण ज्या भूमिकेवर आहोत त्या भूमिकेतनं पहिली एक दोन तीन पर्याय समर्थांना सुद्धा मान्य आहे. चौथा मात्र त्यांना मान्य नाही, समर्थ. ठीक आहे. या अर्थाने आता हा सातवा समास झाला. आणि आता हे आत्माराम निरूपण, स्थूल सूक्ष्म विवेक, आता समास आता आजपासून सुरू होत आहे. तर ह्याच्यानंतरच्या दशकातले काही समास असे आहेत की असं म्हणतात की जे शंकरराव देव होते त्यांनी याच्यावर खूप संशोधन केलं या दासबोधावरती. तर त्यांनी असं म्हटलं की जागोजागी समर्थांनी जी जी काही निरूपणं केली असतील ते एकत्र जोडून स प्रत्यक्ष समर्थांनीच हे दशकांची रचना केली. एक आपलं चिन्मय मिशनमध्ये सुद्धा पूज्य गुरुदेवांचं एक व्हिडिओ विकायचे. त्याला नाव होतं ज्ञान यज्ञ सिरीज. ते ज्ञानयज्ञ होतात आता चिन्मय मिशन जे तुम्हाला परिचित आहे, 7 दिवसाचे 8 दिवसाचे. तसं पूज्य गुरुदेवांनी हे गीतेचे 18 अध्याय वेळोवेळी आता गेल्या 40 वर्षामध्ये किती ठिकाणी त्यांनी हजारावर ज्ञानयज्ञ केले. तर कधी 7वा अध्याय, कधी 8वा, कधी दुसरा, कधी 17वा, 18वा असे केले. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या ज्ञानयज्ञांच्या व्हिडिओज त्यांनी एकत्र करून ज्ञानयज्ञ सिरीज त्यांनी केली. तसं थोडंसं इथे आहे. मला ते ज्ञानयज्ञ सिरीज आठवायचं निमित्त असं की त्या जिथे जिथे ज्ञानयज्ञ त्यांचं 1 ते 18 अध्याय एका जागी एका साधन शिबिरामध्ये केलेले व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. जसं सिद्धबाडीला एका ठिकाणी त्यांनी 1 ते 18 अध्याय घेतले, ते कॅलिफोर्नियामध्ये पियर्सीला घेतले, ते पण आहेत. पण मला हे ज्ञानयज्ञ सिरीज अशासाठी आवडते म्हणजे की ही प्रत्येक ठिकाणं वेगवेगळी आहेत. वर्षाचा काळ 1984 पासून ते आता 1992 पर्यंत कुठल्याही वर्षातले काय काय आहेत ते. तर त्यातले पहिले दोन जे लेक्चर आहेत ना इंट्रोडक्शनचे, विषय प्रवेशाचे, ते मला खूप आवडतात. ते पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे आहेत. कारण का, तर परमार्थ म्हणजे काय ते समजावून सांगताना प्रत्येक अध्याय 18 वेळा 18 वेगळे तरांनी त्यांनी इतकं सुंदर समजावून सांगितलंय ते ज्ञानयज्ञ सिरीजमध्ये. तसा हा आजचा 8वा समास, हा 8वा आत्माराम निरूपण असं वेगळ्या ठिकाणी केलेलं भाषण असावं समर्थांनी. ते आपण बघू. त्याची आधी आपण फोड बघूया आणि त्यानंतर हे स्थूल सूक्ष्म विवेक केल्यानंतर वेगवेगळ्या उपासना, स्तुतींचं प्रयोजन आणि सगुण निर्गुण उपासना, हेही 9वा समास आहे. असा परिपूर्ण एक संपूर्ण सुंदर असा एक आहे. तर आजच्या समासाचा आपण एक थोडक्यात बघू. तर बघा, या समासाला मंगलाचरण आहे. नमन केलंय गणपतीला. जणू काही ते नवीन श्रोत्रा वर्गासमोर नवीन ठिकाणी त्यांचं भाषण असावं, निरूपण असावं त्या अर्थाने. आणि त्याच्यामध्ये पहिल्या 1 ते 4 श्लोकांमध्येच मंगलाचरण, साधन आणि साध्य हे कॅप्सूल सारखं मुख्य विषय सुरुवातीला 4 श्लोकातच सांगून टाकला काय आहे ते. त्यानंतर 5 ते 19 या ओव्यांमध्ये अतिसूक्ष्म आत्मा आणि त्याच्या कार्याची व्याप्ती, हं, हे आहे. ह्या ओव्या सोप्या आहेत. त्याच्यामध्ये विशेष काय म्हणायचं की निवेदन म्हणा किंवा लॉजिक असं पुष्कळ चर्चा विवेक वेदांतचं नाही आहे. त्यानंतर आत्म्याच्या उपाधी संसर्गामुळे, म्हणजे त्या उपाधीमुळे सुखदुःखामध्ये भेद कसे असतात, माझ्या रागद्वेषामुळे कसे व्यक्त होतात, ते आहे. आणि ही आता 29 ते 31 ही पुढच्या समासाची जणू काही प्रस्तावना म्हणावी अशी, पण स्थूल सूक्ष्म विवरण उपासना असे सांगणाऱ्या समासाचा हा समास आहे. चला आता आपण सुरू करू. श्रीराम. नमो गणपती मंगलमूर्ती, जयाचेनी मती स्फूर्ती, लोक भजनी स्तवती स्तवन करीती, आत्मयाचे. बघा, हा कसं ते गणपतीचं स्तवन आहे, पण म्हणले स्तवन कोणाचं आहे? इष्टदेवतेमार्फत स्तवन आत्म्याचं आहे. हम्म. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यांतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी,
नाना विद्या. गणपतीला स्तवन केलं. त्यानंतर वैखरी म्हणजे आपण जी बोली तोंडाने मोठ्याने भाषा आता आपला व्यवहार चालू आहे की नाही, त्याला म्हणतात वैखरी. आणि तिला वागेश्वरी म्हटलं. ती सगळ्या आत आणि बाहेर ती प्रकाश म्हणजे ज्ञान देते. हं. ते वैखरीचं काय महत्त्व आहे? तर आपण हा विषय दोनदा येऊन गेला आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणले वाणीचे चार डायमेन्शन्स, आयाम म्हणतो, ते वेदांताची विशेषता आहे की परावाणी, की जी आत्मचैतन्याशी अगदी निगडीत आहे, शुद्ध परावाणी. त्या वाणीमध्ये फक्त आनंद आहे. तर असं समजून चला की मनुष्य साधन करता करता त्या चैतन्याशी एकरूप झाल्यावरती ती जी त्याची स्फूर्ती आहे, ती म्हणजे परावाणी आहे. तो फक्त आनंद आहे. तर एक संत असं सांगत की हा आनंद, ते म्हणत की पचला, म्हणजे तो अंगवळणी, त्याचं म्हणे उन्माद त्या आनंदाचा शमला. आनंद कमी होत नाही, उन्माद शमला की त्या आनंदाचा म्हणे साधकाला अर्थ समजतो. हे आता फक्त आपण ऐकायचं बरं का, मला अनुभव काहीच नाही. त्याचा अर्थ आपल्याला समजतो. त्याला ते म्हणतात पाहणे, पश्यंती, अर्थ समजणे. आणि त्यानंतर मग म्हणे त्या साधकाची जी बोली भाषा असेल, काही तमिळ, कन्नड, मराठी, इंग्लिश, तो ज्या भाषेमध्ये त्याचा व्यवहार त्या देहामध्ये चालू असेल, त्या देहामध्ये ती उंबरठ्याशी येते. त्याला म्हणलं मध्यमा. आणि मग वैखरी म्हणजे वाचेमार्फत, दृश्यातील ज्ञानेंद्रियामार्फत व्यवहार ती करू लागते. आणि हे जर व्यवहार आपला झाला नाही तर काहीच कळणारच नाही आतमध्ये काय चाललंय. म्हणून त्या वाणीला वागेश्वरी म्हटलं. बघा, आपण मागे 14व्या दशकामध्ये तिथे आपला अखंड ध्यान नामामध्ये कवित्व म्हणजे काय ते सांगताना समर्थ काय म्हणले होते, की या दुसरी ओवी बघा. पहिल्यांदी म्हणले कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ परिमळ आगळा. आगळा म्हणजे काय, तो शब्दात सांगता येत नाही. तेणे संत षटपद कुळा आनंद होय. हम्म. आणि षटपद म्हणजे तो भुंगा असतो, त्याला सुद्धा षटपदी म्हणतात. शंकराचार्यांचं एक षटपदी नावाचं मेडिटेशन, त्यांचं छान एक त्यांचं काव्य आहे षटपदी. पण म्हणले अशा सुंदर सुंदर अर्थांचे शब्द घेऊन त्यांची ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी, खंडूच नाही. म्हणजे मी बोलताना माझं परावाणीशी असलेलं तंतू, कनेक्शन मी सोडता कामा नये. तिथं आपण हा ओंकार तंतू म्हणजे त्याला म्हणलं होतं आपण शब्दब्रह्म. आदे समर्थ आपल्याला शब्दब्रह्म सांगणार आहे. आणि त्यालाच ते म्हणले ओंकार किंवा निर्मळ स्फूर्तिरूप जे स्थान, आनंद ते. आणि मग त्याला म्हटलं परावाणी. ही परावाणी जेव्हा अर्थ किंवा हेतू किंवा मी ज्या कारणासाठी जन्माला आलो, साधक, ते घेऊन ती पश्यतीला अर्थ समजतो. माझ्या जीवनाचा अर्थ समजतो म्हणा, किंवा मी आता काय करावं उर्वरित आयुष्यामध्ये ते म्हणा. त्याला तो अर्थ, ती शब्द घेऊन ते वाणीमध्ये आपल्याला उमटतं. ती मध्यमा वाणीतून वैखरी, असा आपण 14व्या दशकामध्ये अर्थ घेतला. तोच इथे आहे की नमो वैखरी वागेश्वरी. मग वैखरीला इतकं महत्त्व का? कारण त्याच्याशिवाय आपला व्यवहारच होणार नाही. तेच आपल्याला साधन आहे ते. म्हणून, आणि त्याचा जर परावाणीशी संबंध अतूट असेल, तर आपण नेहमी आपल्या मनामध्ये भगवंताशी संधान कायम टिकलेलं राहील. ठीक आहे, आता पुढे चल. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला. चंद्रमौळी म्हणजे शंकर भगवान, त्यांच्या डोक्यावर चंद्र आहे ना, तर ते रामाचे उपासक आहेत. तर इथे म्हटलंय समर्थांनी, आणि समर्थांचा सुद्धा आराध्य दैवत भगवंत श्रीरामचंद्र आहे. म्हणजे सकळ जनामध्ये नाम श्रेष्ठ आहे, आणि त्या सगळ्या भगवंताच्या नामांमध्ये राम नाम उत्तम आहे. तर सगळ्या नामांमध्ये राम नाम उत्तम का? आमच्या इष्टदेवतेचं नाव, समजा आम्ही कृष्णाचे भगवंत असू,
तर ते नाही का? नाही नाही, सगळे देवता आहेत. पण रामदास म्हणतात, माझी आई मला सगळ्यात प्रिय आहे. सगळ्यांच्या आया आहेतच, उत्तमच आहे. पण माझ्या आईचं महत्त्व विशेष आहे की नाही प्रत्येकाची. तर माझ्या दैवताचं माझ्या विशेष प्रेम आहे. तुलसीदासाने सुद्धा एक गंमत केली आहे बघा, रामचरित मानसामध्ये. त्यांनी युक्ती आपली, पण बघा कसं, की साहित्यिक एखादा रामनामाची श्रेष्ठता सांगताना किती विविध तऱ्हेनं त्याची प्रतिभा फाकते. त्याच्यामध्ये ते म्हणले, रामनाम श्रेष्ठ कसं? तर म्हणे रामनाम संस्कृत भाषेमध्ये, ते म्हणे रामनाम सगळ्या बाराखडीच्या अक्षरांमध्ये, शब्दांमध्ये रामाचं र आणि म या अक्षरांचं स्थान सगळ्यात वरती आहे. सगळ्यात वरती आहे? कुठे सगळ्यात वरती आहे? तर आपण अशी अक्षर, आपण अक्षर कसं लिहितो? असा अर्थ ती ओळ काढतो आणि त्याच्या खाली लिहितो की नाही? आणि मग वरती एक रफार लिहितो बघा. मग त्याला अर्थ येतो. तर रफार म्हणजे तो झाला र. हम्म. आणि मग अनुस्वार पण वापरतो की नाही आपण शब्दांमध्ये? तसं म्हणले मंगल. मग मंगल म्हणताना अनुस्वार डोक्यावर आला की नाही? हां, म्हणले ह्या रफारातला र आणि अनुस्वार दिला मंगल त्यातला म. हे र आणि म यांचं स्थान उच्च आहे की नाही म्हणले सगळ्या सगळ्या नामामध्ये. हां. गोड, गोड आपल्या आपल्या आराध्य दैवताकडे बघायचं गोड दृष्टी आहे. हं. पण आवडलं मला खूप हे. म्हणले र आणि म यांचं स्थान सगळ्या अक्षरांमध्ये वरती आहे म्हणले. तसं म्हणे कृष्णाचं नाही आहे, असं तुलसीदास नाही म्हणले. तर पण एक संत म्हणले तर त्यांनी कसं त्याला सुंदर दिलं बघा. ते म्हणले कृष्ण, संत संगतीमध्ये आता चर्चा होते थोडीशी, तर म्हणले कृष्ण खाली आहे. हो म्हणे, क्रू खाली आहे, पण तो कला वरती ढकलतो की नाही, म्हणून त्याचं पण महत्व आहे. ठीक आहे. पण सकळ राम नाम उत्तम उत्तम. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. तर नाम आणि रूपाचा संबंध असा आहे की ज्याला आपण प्रकृती आणि पुरुष म्हटलं ना, तोच संबंध नाम आणि रूपाचा आहे. नाम एक आहे, रूप अनेक आहेत. भगवंताची रूप अनेक आहेत. तर एक संत खूप छान सांगत असत. ते म्हणले, आत्ता तुमच्या हातात रूप आहे का? तुम्हाला भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. हम्म, सगळ्यांना हवं. हवं. मग तुमच्या हातामध्ये भगवंताचं रूप आहे का आत्ता? नाही. पण नाम आहे. म्हणजे आपण आपल्या हातात काय आहे ते जर घेतलं तर रूप येईल. नाम आलं की रूप येईलच. हां, हे एक झालं. दुसरं, नाम म्हणजे फक्त आपण तोंडाने जेव्हा उच्चारतो तेव्हा त्या नामाचा संबंध, समर्थांनी आत्ता सांगितलं तसं, परावाणीशी जाऊन भिडलेला असतो. कारण हे संतांनी नामस्मरणाने हे त्यांची वाणी शुद्ध केली. आपल्या रागद्वेष त्यांचे माल मावळले. याचं एक उत्तम साधन आहे. नाम उत्तम साधन का? तर म्हणजे ते आपल्या हातात आहे, स्वयंपूर्ण आहे. त्याला कष्ट लागत नाही, त्याला पैसे खर्चायला लागत नाही, त्याला बाहेरचं कोणी आड येत नाही, बाहेरची परिस्थिती. आणि त्याच्यासाठी कोणी लोकांची मदत पण लागत नाही. किती सगळ्या तऱ्हेनं साधन. आता तुम्ही ठरवलं की मी मोठं काय कीर्तन करीन, भागवत सप्ताह करीन, ज्ञानयज्ञ करीन, जे करीन, किती त्याला सामुग्री पुष्कळ लागणार की नाही? पण नामस्मरणाला काय सामुग्री लागते? काहीच नाही. हं? तर हे फक्त माझे संशय आड येतो एक, की हे रामनाम घेऊन काय होणार, किंवा माझा गर्व आड येतो. तर हे दोन संशय जायला पाहिजे. आणि माझा आडकाठी, की मला समजतं जास्ती, हा गर्व. गर्व म्हणजे कोणाचा अपमान करायचा असं नाही. मीच माझ्या आड येतो असं म्हणूया. मीच माझ्या आड येतो. हे दोन गेले ना, तर आपली साधनेतच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती चांगली होते. तर आपण आधी असं करू, आपण आधी एकदा ऐकलंय, पण भगवंताचं नाव श्रेष्ठ कसं आणि कसं का घ्यायचं, त्याचं एक पूज्य गुरुजींची रचना आहे. ती ऐकूया का? हं? ती रचना भगवंताच्या नावाबद्दल आहे, ती ऐकूया. हं? नंतर पण आणखीन पण एक
पण बघूया आधी हे तर ऐकू. रामनाम जपाने होय महासुख. रामनाम जपाने होय महासुख. नका धरू संशय मुळी येत. नका धरू संशय मुळी येत. रामनाम जपाने होय महासुख. रामनाम जपाने होय महासुख. इतिहासादि वेद पुराण भक्त जीवन येतीचे प्रमाण. भक्त जीवन येतीचे प्रमाण. पहा तुम्ही करुणी साधन. पहा तुम्ही करुणी साधन. सोडून युक्ती अनुमान. सोडून युक्ती अनुमान. होय महासुख. रामनाम जपाने होय महासुख. स्वतःच्या हो नामाचा अभिमान. स्वतःच्या हो नामाचा अभिमान. लौकिकांच्या नामाचा सन्मान. लौकिकांच्या नामाचा सन्मान. तुम्ही मोठे ना हो देवाहून. तुम्ही मोठे ना हो देवाहून. ज्यानी केले जग हे निर्माण. ज्यानी केले जग हे निर्माण. ते होय महासुख. रामनाम जपाने होय महासुख. आताच्या भोगी धन जन गर्व. आताच्या भोगी धन जन गर्व. करी अर्पण देवासी तू सर्व. करी अर्पण देवासी तू सर्व. राम नावी प्रेमाने रंगून. राम नावी प्रेमाने रंगून. सुखमय करी तू जीवन. सुखमय करी तू जीवन. रामनाम जपाने होय महासुख. रामनाम जपाने होय महासुख. नका धरू संशय मुळी येत. नका धरू संशय मुळी येत. रामनाम जपाने होय महासुख. रामनाम जपाने होय महासुख. रामनाम रामनाम जपाने होय महासुख. सुख बघा किती सोप्या शब्दामध्ये इतकं सुंदर त्यात संगीत आहे, गोडवा आहे, शब्दरचना, अर्थ आहे, त्यांचा अनुभव आहे. हम्म. सोडून या युक्ती अभिमन, बघा याच्यामध्ये किती वेळा आलंय, मी मोठे का हो देवा हो न. हं. आता त्यागो आणि धन
गर्व. हां, तर हे टाळणं हे सगळं साधनेचं मूळ आहे. की मीच माझ्या आड येता नाही का. हं, तर आता ह्यानी आपल्या सगळ्या याच्यात फायदा होणार आहे. ते एक आपलं चिन्मय मिशनचं एक पब्लिकेशन आहे बघा, स्वरापासून ईश्वरापर्यंत. स्वर ते ईश्वर. माझ्यामध्ये त्याचं मराठीमध्ये सुद्धा भाषांतर झालेलं आहे. तर आपण आज आणखीन एक बघणार आहोत की ह्यानी काय होतं. संशय गेला, गुरु आपल्याला माझ्या हिताचं सांगतोय. संतांना, रामदास स्वामींना माझ्यापेक्षा जास्ती कळतं. आणि त्यांच्या तऱ्हेनं मी गेलो तर परमोच्च आनंद, माझी कल्पना आनंदाची देवाची जी आहे ती आहे, पण देव खरा कसा आहे ते समर्थ आपल्याला समजावून सांगतात. तर ते मला कळायसाठी हे एक एक मुलाखत आहे बघा, की माझ्या कोणाची अ, त्या गायिका कोण त्यांची माझ्यातील ते म्हणल्या राग द्वेष अहंकार निवरळ करणे हे साधनेचे स- अ, ध्येय आहे. किशोरी आमोणकरांची एक मुलाखत आहे. त्या मुलाखतीतला एक छोटा भाग आपण ऐकू. हं? त्यांच्या आई फार प्रसिद्ध आई, खूप उच्च प्रतीच्या गायिका होत्या. तर त्यांनी किशोरीताईंच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये गाण्याकडे कसं बघावं ते सांगताना त्यांनी जे सांगितलं ते, आणि हे गुरुजींनी जे सांगितलं की धनजन गर्व सोडा, ते यामध्ये किती साम्य आहे बघा. की परमार्थ साधना म्हणजे अहंकाराची सजावट नव्हे. हं. लोकमान्यता, धन, प्रतिष्ठा, सत्ता हे मिळवण्यासाठी नाही आहे. तर स्वतःची ओळख, जिथे कुठल्याही अटीशिवाय आनंद असा आपण म्हटलं, माझं स्वरूप काय हे कळायसाठी आहे. त्यालाच आपण परमानंद म्हणतो, आध्यात्मिक समाधान म्हणतो. किंवा त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे माझ्या सगळ्या संशयाची निवृत्ती व्हायला पाहिजे असं म्हणतो. तर मला देवाची ओळख कशी हवी. माझ्या मनात देव आहे तसा, मला जेवढी समजेल तेवढी पुरे, का देव जसा आहे तसा समजला पाहिजे. हां, आता बघा किशोरीताई आमोणकर काय म्हणतात बघा. ते म्हणाले की बघ बाळ, मी गाणं जे शिकवते ना तुला, ते तू अभ्यास करायला पाहिजे त्याचा. तेव्हा मला काय समजलं, अभ्यास करायचाच असतो ना, त्याच्यात काय विशेष. जेव्हा मला तुमच्या मुलीला गायला पाठवा असं, तेव्हा मला फार बरं वाटायचं की मला आणि लोक बोलतात म्हणजे. पण तेव्हा मला माई म्हणाले की हे बघ, हे गाणं पैसे मिळवण्यासाठी किंवा तू प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी तुला शिकवत नाही आहे. या गाण्यातून तुला स्वतःचं अस्तित्व कळलं पाहिजे. तू काय आहेस, तुला कुठे जायचं आहे, तू कोण आहेस. म्हणजे माझी आई गाणं तपस्विनी लोक जरी म्हटलं तरी सुद्धा ती तपस्वी कशी होती हे मी जितकं पाहिलंय तितकं कोणी पाहिलेलं नाहीये. एक तर माझ्या आईला प्रसिद्धीची आवड नव्हती. एखादा खासाबाईने राग शिकवला, एक तान शिकवली, तिथे तान बरोबर येईपर्यंत खासाबाई ऐकत नसत आणि तेवढीच तिची साधना व्हायची. तर अशा संस्कारातून जेव्हा तिने मला गाणं शिकवलं, तेव्हा एक मला जरूर गोष्ट कळली लहानपणापासून की मी सिरियस व्हायला हवं. जेव्हा मला माई म्हणते ते खरं आहे की लोकांना तू गाणं ऐकवशील, हे गाणं किंवा हा राग तुला जेवढा समजला तेवढा लोकांना ऐकवायचा, की तो जसा आहे तसा लोकांना ऐकवायचा. अरे वाह, क्या बात. तो जसा आहे तसं कळायचं असेल, आयुष्यभर त्याची साधना करावी लागते. शिष्य गुरु समोर बसतो आणि तो कुठलाही विषय असो शिकतो, तेव्हा प्रथम त्याला हे जाणवलं पाहिजे की आपल्यापेक्षा गुरुला अधिक काही माहीत आहे, अधिक काही ज्ञान आहे. आणि म्हणून तो जे सांगतो, विषय कुठलाही असेल, ते आपल्याला जर नवीन असेल तर त्याच्याबद्दल शंका न घेता ते आधी आत्मसात करावं, मग त्याच्यावर विचार करावा. अशी परिस्थिती आज राहिली नाही. आपल्याला अहंकार घालायचा असेल तर गुरु जे सांगतो ते तसंच्या तसं, ते आणि तसं आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करतो, तो करता 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 त्याचा अहंकार आपणच गळत जातो. तुम्ही मुद्दाम अहंकार घालवा म्हणून तो जात नाही.
बघा त्यांनी किती सांगितलं, मुद्दाम अहंकार घालवा म्हणून जात नाही, नामानी अहंकार सहज जात. हं? तर समर्थ काय म्हणतात की हा असा अहंकार जाण्यासाठी काय करावं, ते आता आपल्या बुद्धीला आवाहन करतात. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत अजून, आपण याची नुसते विषयाची सुरुवात बघू, ओव्या फक्त वाचू आणि मग थांबवू. की अहंकार जाण्यासाठी आणखीन एक उपाय समर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात, अरे तुला एवढं स्थूलाला महत्त्व का देतोस? त्या स्थूलाच्या पाठीमागे जो आत्मा आहे ना, त्याने हे सगळं कार्य चालू आहे. त्याला ते लक्ष दे त्याच्याकडे. आत्माराम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे, आत्मया विण. मग त्याची आता नावं सांगतात. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी, सगळ्यांमध्ये तो आहे. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती ब्रह्मादिक. म्हणले एवढंच नाही तर सगळे अवतार आणि ब्रह्मादिक सुद्धा या आत्म्यामुळेच आहे. हम्म. ते बघा, आम्ही मिशनमध्ये बालविहारमध्ये एक धडा आहे की ते जय विजय भागवतामध्ये कथा आहे. ते अपमान करतात सनत कुमारांचा. तर त्यांना त्यांना शाप देतात मुनी की तू असा एवढा उद्दाम अहंकार जास्त झालाय, तर आता तुम्ही पृथ्वी तलावर जा आणि तिथे तुम्ही जायला लागेल तुम्हाला पृथ्वीवरती. तर त्या एका मुलाने विचारलं, अहो म्हणले, मी पण पृथ्वीवरच आहे, मग मी पण जन्म झाला मग आणि मी पण, मला पण कोणी शाप दिला आहे का? म्हणून म्हणून माझा जन्म झालाय का? तर अशा वेळेला आपण प्रार्थनाच करायला पाहिजे. म्हटलं, हो अरे तुलाही शाप दिलाय आणि मला पण, आपण दोघेही पृथ्वीवरच आहोत ना. मी आपण सर्व बरोबरच आहोत. तर आपल्याला म्हटलं तू असं काही सांगू शकतो, मी ठरवून म्हटलं. त्यांनी काय निळा शर्ट घातला होता. म्हटलं, अरे तू निळा शर्ट आज का घातलास असं विचारलं तुला तर तू सांगशील मला निळा रंग आवडतो किंवा नवीन आणलाय, काही कारण सांगशील की हा मी निवडला. पण म्हटलं, तू तुझे आई वडील निवडलेस का? नाही. आई वडिलांनी तुला निवडलं का? नाही. याचा अर्थ कोणतरी आपल्याला इथे पाठवलंय, काहीतरी उद्देशाने आपण इथे आलेलो आहोत. तसं ह्या सगळ्या पाठीमागे परमात्म्याची एक योजना आहे. हं. तर ती ब्रह्मादिकांपासून देव, दानव, मानव सगळ्यांच्या अंतरात सूक्ष्मात्मा आहे, आत्म्याच्या प्रेरणेनंच चाललेला आहे. हं. मग आता आत्मा आणि आत्म्याची विविध नावे आणि त्यांची प्रचिती सांगतात. म्हणतात, नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, सस्वरूप, द्रष्टारूप, जाणीजे. हे सगळे आत्म्याचे आयाम आहेत आणि तिथून सगळ्याहून आपल्याला भगवंताचं दर्शन घडतं. हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाही आहे. नरोत्तमो वीरोत्तमो, पुरुषोत्तमो रघोत्तमो, सर्वोत्तमो उत्तमोत्तमो, त्रैलोक्यवासी. अशी आता याच्यापुढे पुष्कळ चर्चा आहे. तर आता नवीन विषय सुरू होत आहे याच्यापासून पुढे. तो आता आपण पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये बघू. पण हे एक आपल्या बुद्धीला आवाहन आहे की आपण माझ्या जीवनाकडे, माझ्या आजूबाजूला असलेल्या कुटुंबियांकडे वेगळ्या तऱ्हेनं बघण्यासाठी, की ज्या आत्म्याच्या सत्तेनं माझ्या मनात रागद्वेष, मला काही गोष्टी आवडतात काही आवडत नाहीत, तीच सत्ता सगळ्यांमध्ये काम करते. तर मी माझ्या आवडीनिवडी बाजूला सोडून जगताकडे बघायला समर्थ आपल्या बुद्धीला आवाहन करत आहेत की तू ह्या नजरेनं, ह्या बॅकग्राऊंडनी तुम्ही सगळ्या सृष्टीकडे बघा. आणि मग ही विविधता सांगितल्यानंतर याच्या पुढचा समाज जो आहे, ती या सगळ्या विविधतेला विविध उपासना कशा मॅप होतात हे सांगणारही ह्या समासांची जोडी आहे. ते आपण पुढच्या आठवड्यात बघू. आता मी इथे थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ हरि ओम तुम्हा सगळ्यांना. जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही चर्चा करायची असतील तर आपल्यापाशी वेळ आहे. हरि ओम.